सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम जबाबदारी आहे पालकांची बाळाचे भविष्य सुरक्षित करण्याची। अधिक माहिती करिता आशा ANM अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याशी संपर्क साधा। आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर जनहितार्थ जारी। महामेळाव्यास परवानगी द्या अन्यथा विजय देवणे। बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन 9 डिसेंबर पासून सुरू होत आहे। या अधिवेशन काळात म्हणजेच 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला आहे। या मेळाव्यास परवानगी मागणीचा रीतसर अर्ज आज कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। बेळगाव येथे पार पडणाऱ्या महामेळाव्यास बेळगाव जिल्हाधिकारी यांनी परवानगी द्यावी अशी मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, कर्नाटक राज्याचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होते। गेली 3 ते 4 वर्षाचा व्यवहार जर बघता तर यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेते। हा महामेळावा तिन्ही वेळेला मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोकांच्यावर लाठीचार्ज करणे, दडपशाही करणे, मांडव मोडणे हे अत्याचार मराठी माणसांच्यावर केले जातात। 3.5 ते 4 लाख लोक त्या बेळगाव शहरामध्ये आणि आसपासच्या सीमा भागामध्ये मराठी माणसं आहेत। आणि म्हणून यावेळेला आम्ही जिल्हाधिकारी संजय शिंदे कोल्हापूरचे त्यांना आम्ही कळवलेलं आहे की तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही कळवा, तिथला महामेळाव्याला परवानगी द्या। महाराष्ट्रातून जे नेते कोण जात असतील त्यांना अटकाव करू नका, अशा पद्धतीचा त्यांना आम्ही एक कळवा अशा पद्धतीची एक विनंती केलेली आहे। या उपरिसदे जर 9 तारखेला महामेळाव्याला होणार आहे। या महामेळाव्याला जर काय कर्नाटक सरकारने आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय परवानगी दिली नाही तर आजपर्यंत हिवाळी अधिवेशनामध्ये कर्नाटकचे सर्व मंत्री आमदार कोल्हापूरला आई अंबाबाईच्या दर्शनाला येतात। आम्ही आजपर्यंत 3 वर्षामध्ये कधीही त्यांना अटकाव केलेला नाही आहे। जर अशा पद्धतीने जर त्यांचा व्यवहार राहिला तर 9 तारखेला बेळगावच्या आणि कोल्हापूरच्या म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळीवर आम्ही कर्नाटकच्या त्या गाड्या बंद करू आणि त्याचबरोबर कर्नाटकच्या मंत्र्यांना कोल्हापुरामध्ये आम्ही फिरू देणार नाही आहे। यावेळी जिल्हाप्रमुख उपनेते संजय पवार, शहर प्रमुख सुनील मोदी, मंजित माने, अनिकेत घोटणे, राहुल माळी, पूनम फडतारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर।